दिसलं तर चालत नाही द्यायला. तिला दिसू द्यायचं. यू कट करता का? चालेल ना. मी तर म्हणते डायरेक्ट बेबी कटच करून टाका गांधी कट तिला. केसाला सारखीच हात लावते. केस सारखं केसाला असं व्हायचं की काय सेटिंग करायची बी गरज नाही काही तरी पोरगी ऐका नाही. कालच्या धरून खाऊन द्याय ना का काय करून द्याय ना. चल 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 आजकालच्या मुलीचं चालते नाही. करायचं नाही युकट काय नाही ना प्रॉब्लेम शाळेच्या ह्याला युकटला. त्याला 2 महिने डायरेक्ट गांधी कट चालतंय ते पण. करत असेल ना मुली असं बस. कधी झाले ना चेहऱ्यावरचे आपण ते केल्यानंतर परत तिला प्रॉब्लेम पण येऊन गेला ना पहिल्यांदा. मग ते जरा फर्स्ट टाइम का? हां बरोबर ठीक आहे. अजून वर घ्या. नाहीतरी काय झालं छोटी मुलीची जातीची केस मोठी असलेली चालेल. यायची बी मस्त मोठी होती केवढी जाड होती काय नाही राहिली केस. दिवसेंदिवस यायला दावा आजकाल पाणी आणि माझी तर एवढी एवढी मोठी केस एवढी राहिली असे पाहिजे झालं. किती कमी झाले तुमची. तिची पण केस कापून अशी चांगली सेटिंग करून द्या. कापूनच घेत नाही केस. माझ्या काय नाही, नाही, नाही. माझ्या उंची एवढी केस होती पाहिजे. मग यू कट मी कर. जाऊन जात होते केसाने. परत ते हे बारीक नाही ना होणार ग्रोथ ते. जाऊ दे नाही आलं तर नाही आलं ती बोल ना खाईल तुला काय करायचं. काय लई झाली केस कापली मी. मग काय तर बघ तिच्या समोरच आहे. अंगावरती पडले. झाली का गं? नाही ना ती माझ्यावरती विश्वास ठेवतो तुमच्यावरती नाही. नाही बघा दीदी? तुला माहिती ना तर तुम्ही काय एवढी चालू त्या पाहणं मजा काय चुकीचं करणार आहे. योगटला पण असं करावं लागतं. मध्ये मी येते का नाही बघा बरं. येतं. स्टॉप करा आणि परत चालू करा. टच करू. केस छान आहेत पण खुशीचे. ते म्हणूनच जास्ती मग कळती त्या केसाला सारखी पैसे जास्ती. सारखी ती केस आता ती करत. परत कट करायचंय का? यू कट करायचं नाही. बघा ना असे राणी मुखर्जीचा कसं एकदम नॉर्मल कट आहे. राणी मुखर्जीचा कसं एकदम नॉर्मल कट आहे केस मागणं वाटते तसे वाटते तिची केस एकदम. डीप यू घेतलं ना काही कामाचे नाही. मोठ्या बायांसारखे होत्या वेणी घालायला त्रास होईल तुम्हाला. हां ना मी नाही घालत तीच घालते. वेणी घालताना येणार. हां ना नॉर्मल घेतलं का एवढं पूर्ण सगळं झाल्यानंतर संपलं. काय वाटलं की आपण कट करू ठीक आहे. कामावर आलं काय मग नाही नाही कामावरून नाही कामाला नाही जात. पिशव्या हातात येतात घरी पिशवी जवळ आती पाण्याची बाटली काय लागलं बाकी सगळं जवळ लागतं ना. मग त्याच्यामुळे पिशवी लावायची. भाजीला जाता जाता घेऊन जायचं. घेऊन जायचं दिवाळी आली काय दिसलं वाटत की घेऊन जायचं. संधीच काम होतं. सगळी कामं करून जायची चौकात जायचं.
काल नुसतं नाव काढूस तर दे केस कापायच्यात तर ते केस बी धुतली. चल ना 8 वाजले तरी पण मी आयांदा विचारला हाय मम्मी त्याची घरी. माझी मुलगी आजी होती का? कोण? हा का? आवडतात का तिला? आवडतं ते. आणि मग मी पण म्हणजे लहानपणापासून अशी कापली नाही कशी तरी. हा ना. का नाही कापले? नाही तिला आवडच नाही कापलं. हा का? शाळेला आहे तोपर्यंत उगं थोडेसे कापायचे. नंतर मोठे झाल्यानंतर आहेच लहान केस छान वाटतात. हा 10वी 12वी झाली ना त्यावेळेस वेगळे हेअरकट करायचे. नाही शाळेमध्ये केस ते बांधलेलं चांगले की चांगली मोठी होईल. तिथं म्हणजे केसच कापू. मला तर मोकळे अजिबात आवडत नाही. त्याच्यानंतर कॉलेजला चालू झाले ना की मग केस ठरवायचे. तर ते शाळेचे काही केस असतात. माझे तर अजून सगळंच राहिले. माझी तर मेहंदी राहिली लावायची सगळंच राहिले. म्हणताय देऊन जा पाहण्यासाठी. हा ना मेहंदीच मेहंदी आता. बरं झालं आठवण केली. हा. मेहंदीचं पॅकेट नेलं बरं झालं म्हणलं आठवण केली नाही तर रोज गेले असत्या. तुम्ही असं टिकल्या वगैरे नाही का ठेवत? नाही. हे बघायचं काय हे बघायचं. आमच्यात परत लेडीज आहेत क्लाससाठी. त्याला सुट्टे भेटल्यात. हा. टाइमच नाही भेटत ना नाही. सगळं. पुढचे राहिले ना कापायचे. पुढचे राहिले ना. टिप्स कापायचे.
एक एक आहे. ब्लाऊज पीस शिवते काय झोपत पण ते एकदम आणि केली. नाही केस नव्हते वाकडी की इकडे नव्हतं. ते बरं बरं ठेव ना मान. ते बरं वार नाही डोक्यामध्ये दिशा नाही तर आख्या मागणं असतं तर काय म्हणते शिवते म्हणते का? नाही विचारलं. मम्मीचा ब्लाऊज देतात ना शिवून अर्जंट. आता खूप ब्लाऊज आणि अर्जंट करायचं. तिला काही नाही साधंच आहे म्हणजे असं कटोरी कधी पाहिजे तरी कटोरी ब्लाऊज आला 19 तारीख 30 तारखेला तुम्ही लागायचे आहे ते बघा तुमच्या मागेच आहे तर दिवसभर क्लायंट असले ना तर पॉसिबल होतच नाही. बघा. ठीक आहे. होत आलं काय म्हणते मम्मी सँडल. ते आता सेम ते किती दिवस तशी राहते साठी हां किती दिवस राहणार ती? वाव. ठीक आहे स्टॉप करून चालू करा व्हिडिओ. तू बी कर तशी तुला बी करायचं ना कर ना हां भारी वाटते स्टॉप.